घर भरलं सगळं पाण्यानं, डबडब झालं. हे भांडे व्हायला येतं. हे पाणी घरात, हे घर आहे, हे फ्रीज, हे वरी ठेवलं आहे फ्रीज, हे पाणी एवढं झालं डबडब. हे भांडे व्हायला तर येतं. हे भांडे पाण्यामध्ये, हे इकडे डबडब झाले सगळं. हे घर आहे इथं, इथं मोटर पाण्यात गेली सगळी. ते पाणी सगळं घरात पाणी शिरलंय. एवढं पाऊस झाले आज. 5 दिवसाच्या पावसानं परेशान करून टाकलं. 11 तारखेपासून पाऊस आहे तर 15 तारीख आली, डबडब पाणी झाले सगळं. काय करावं तर काही समजून झालंय पावसानं. हे दारापर्यंत पाणी आलं इकडे सगळं. ही नाली टच भरून चाली, ही गंगा सगळी. हे इथवर पाणी आलंय. ही नाली भरली टच. हे फरशीहून पाणी चालू आहे. इथं फरशी आहे, फरशी सगळी भिजून गेली. हे घरात पाणी शिरलंय सगळं. पायरीला पाणी लागलं. हे इथं चिड्याला पाणी लागलंय घराच्या. एवढा पाऊस झालाय की थांबायचं नावच घेईना. डबडब पाणी चाललं. हे घरात शिरलं एवढं पाणी. बाहेर निघणं तर मुश्किल झालंय सगळं. आता हे इथं करंट आहे, तर करंट उतरलं तर किती अवघड गोष्ट आहे. सगळं वल्ल झालेत. ही भिंती सगळे वली झाले. आता हे वायर सगळे, हे डबडब पाणी. हे फाळ्या व्हायला येते बघा, तुम्ही बघू शकता. हे फाळ्या व्हायला येतं. हे बघा, हे पाणी घरात शिरलं. हे आता हे पाणी काढायचं कसं तेच प्रश्न पडलाय आता. हे एवढं पाणी वाहलं. या 11 तारखेपासून पाऊस चालू आहे, तर आज 15 तारीख आली. थांबायचं नावच घेईना पाऊस. भांडे सगळे पाण्यात गेलेत. हे सगळं वाहलंय सगळं पसारा. आता हे पाणी काढायचं कसं, मला तर खूप मोठा प्रश्न पडलाय आता. हे नालीचं पाणी घाण सगळं. एवढं पाणी काढायचं कसं मी घरातलं. आता सगळं टम भरलंय घर.